आई, आज काय मुळ्याची भाजी बनवतेस? हो, मुळ्याची भाजीच बनवते, पण सुकट घालून. अरे वा आई, आपल्या कोळी स्टाईल मध्ये बनवतात तशीच ना? सुकट मुळा बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता. त्याचबरोबर एक टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या हे आपण बारीक चिरून घेऊया. नंतर मुळा स्वच्छ धुवून आपण तो बारीक चिरून घेऊया. तुम्हालासुद्धा वेळीचा वापर करून बारीक चिरता येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे आपला मुळासुद्धा बारीक चिरून झालेला आहे. आता आपण गरम पाण्यामध्ये जवळा 7 ते 8 मिनिटांसाठी भिजत घालून ठेवूया. नंतर त्यातलं पाणी काढून घेऊया. आता हा जवळा पुन्हा धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. नंतर त्यामध्ये 5 ते 6 ठेचलेले लसूण, 3 हिरव्या मिरच्या आणि मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा घरगुती कोळी मसाला घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जेव्हाही तुम्ही फोडणी शिजवत असाल तर गॅस हा मंदच ठेवा, जेणेकरून ते करपणार नाही. आता आपण त्यामध्ये चिरलेला मुळा घालूया आणि हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया. आता आपण ही भाजी 5 मिनिटे वाफेवर शिजवून देऊया. सुकी मच्छी शिजायला वेळ लागत नाही, म्हणून आपण सुरुवातीला हा मुळा 50% शिजवून घेऊया. नंतर त्यामध्ये हा स्वच्छ धुतलेला जवळा घालूया. आमच्याकडे ह्याला जवळा आणि सुकटसुद्धा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता त्यामध्ये एक चिरलेलं टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालूया. हे सर्व साहित्य पुन्हा एकजीव करून घेऊया आणि 7 ते 8 मिनटं वाफेवर शिजवून देऊया. मस्त अशी दणदणी तिकडे वाफ आलेली आहे. आता आपण बघूया टोमॅटो शिजला की नाही ते. पळीच्या मदतीने आपण हे टोमॅटो दाबून बघूया. तुम्ही इकडे बघू शकता टोमॅटो देखील इकडे शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 3 ते 4 पाकळ्या कोकमच्या घालूया. नंतर वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूया. ह्यामुळे ह्याचा सुगंध अजून छान येतो. इकडे आपला सुकट आणि मुळा तयार झालेला आहे. ही आमच्या घरी बनवली जाणारी रेसिपी आहे. गरमागरम तांदळाची भाकरीसोबत तुम्ही जर हे खाल ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण सुकट आणि वांगा तर नेहमीच बनवतो, पण जर तुम्ही सुकट आणि मुळा ट्राय केलात ना तर तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. आमच्या घरातली मंडळी तर हे आवडीने खातात. तुम्हीसुद्धा हे घरी बनवलं तर त्यांना नक्कीच आवडेल. खरं बघायला गेलात तर एकदम मोजक्या साहित्यात हे तयार होतं आणि चवीला पण अप्रतिम लागतो. आमच्या घरी जरी मच्छीचा रस्सा आणि फ्राय असेल तरीसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये हे सुकट आणि मुळा आवर्जून बनवलं जातं. गरमागरम तांदळाची भाकरी, सुकट मुळा आणि कांदा अप्रतिम लागते. तुम्हालासुद्धा ही सुकट मुळ्याची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.